बरं, दोन्ही राजकीय पक्षांनी काय केलं हे जनतेसमोर स्पष्ट आहे। नवनाथजी हनुमंतजी, आपल्याकडे येण्याआधी आता गुणरत्न सदावर्तेंना मला शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। न्यायाच्या कसोटीवरती तांत्रिक बाजूंनी पटवून सांगणं इतकंच मर्यादित आहे की सर्वसामान्य जनतेनं अजूनही न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवावा, कारण या प्रश्नांवरती सखोल चर्चा होणं अपेक्षित आहे। गुणरत्न सदावर्तेंजी, कायदा काय सांगतो? हे पहा, तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाचे रूल आहे 2013, त्याच्यामध्ये स्पष्टपणे कुठेही रिस्ट्रेंट केलेलं नाही, प्रोहिबिट केलेलं नाही, हे डंके की छोट पे सांगत आहे। त्याचबरोबर ॲडव्होकेट ॲक्ट ज्याच्यामधून कॉम्पिटेबिलिटी आणि स्टँडिंग पोझिशन बघितली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही प्रोहिबिट केलेलं नाही, इनकॉम्पिटंट ठरवलेलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कोणती डिसिप्लिनरी प्रोसिडिंग पेंडिंग नाही। त्याच्यामुळे त्यांचं जे एकूण न्यायाधीश बनण्याच्या बाबतीतली पात्रता आहे, जी एक्सपिरियन्सची पात्रता आहे, स्टँडिंगची पात्रता आहे, वयाची पात्रता आहे, सगळ्या पात्रता पूर्ण करतात। आता त्या पलीकडे जाऊन मला तुमच्या निमित्तानं, या चर्चेच्या निमित्तानं जे लोक एक बोट दाखवत आहेत त्यांना मला सरळ सरळ बाकी 4 बोटांचे प्रश्न विचारायचे आहेत। मला सांगा की माननीय न्यायमूर्ती NV रमन्ना हे ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्ती झाले तर ते पार्टिसिपेटेड इन स्टुडंट प्रोटेस्ट ड्युरिंग द इमर्जन्सी, नुसते ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट सारखे नव्हते, तर ते थेट आंदोलनातले कार्यकर्ते होते। हे वेगळं सांगण्याची गरज नाही, डंके की चोट पे सांगत आहे। त्याचबरोबर KS हेगडे साहेब, तुम्ही बघून घ्या, सुप्रीम कोर्टचे जज दॅन स्पीकर, तुम्हाला सांगतो PB सावंत साहेब, ते डेमोक्रेटिक राईट्स ग्रुपशी डायरेक्ट अफिलेटेड होते। हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे। उदय ललित साहेब, त्यांच्या संदर्भात ॲडिशनल सॉलिसिटर जनरल होते त्यांचे वडील, आणि राजकीय पक्ष ठरवत असतात। त्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, कुणीतरी बोलत असताना 1950 किंवा 55चं उदाहरण द्यायचा प्रयत्न केला। तुम्हाला मला सांगायचं, 1955ला रामकुमार विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब ही केसचा निकाल आला। त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की पॉलिटिकल पास्ट अशा केसेस मध्ये बघण्यात येऊ नये। आता त्या पुढे जाऊन एक बोलकं महाराष्ट्रातलं उदाहरण जे की मी डंके की चोट पे देऊ इच्छितो, माननीय विद्यमान मुख्य न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब यांचे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोणत्या स्तरावरले अध्यक्ष होते? 1, 2 ते पॉलिटिकल फॅमिलीतले होते की नव्हते? 3, तुम्ही कोणत्या अंगानी लोकांना म्हणणार की हे पात्र नाहीत, ते पात्र नाहीत? म्हणजे तुम्हाला जे जमतंय ते एकदम योग्य, तुम्हाला जे राजकारण करायला सोपं वाटतंय ते एकदम योग्य, आणि ज्या वेळेस एखादी रेग्युलरली प्रॅक्टिशनर महिला, मग ती आई सावित्रीची लेक असेल, आई भीमाईची असेल, रमाईची असेल, जिनं ज्ञान अर्जन करून, आई सरस्वतीचं ज्ञान अर्जन करून ती जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे एखाद्या महिलेला डिमॉरलाइज करायला निघता। आणि ही शरद पवारांच्या गटाची ख्याती राहिली। मागे सुद्धा एकनाथ खडसेंनी असेच IAS अधिकारी महिलांच्या बाबतीत बोलले, गुणरत्न सदावर्तेंजी सुद्धा त्याच प्रकारचं बोलतायत। त्यांचा धिक्कार करावा, निषेध करावा तेवढा कमी आहे। बरोबर आहे। न्याय व्यवस्था नेमकं काय सांगते हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न होता। मात्र ही डिबेट अशाच प्रकारे पुढच्या काळातही सुरू राहील। याच मान्यवरांना पुन्हा एकदा आमंत्रित करून याची सखोल आणि विश्लेषणात्मक चर्चा अशीच सुरू राहील। मात्र